ओ परिवर्तन. बदल येत नाही, तो घडवून आणावा लागतो. अध्याय 38. महर्षी दयानंद वास्तविक कार्यक्षेत्रात केवळ 19 वर्षेच कार्य करू शकले. खंड पहिला. महर्षी दयानंदांच्या जीवनाची अद्भुत ऊर्जा, परिश्रम आणि ब्रह्मचर्य शक्ती यांचाच प्रभाव होता की ते इतक्या कमी कालावधीत एवढा अधिक प्रभाव स्थापित करू शकले, परिवर्तन क्रांतीचे सूत्रधार बनू शकले. त्यात त्यांच्या अनेक यात्रा सम्मिलित होत्या. अनेक पुस्तकांचे लेखन, प्रवचने, शास्त्रार्थ पुस्तकांचे मुद्रित शोधन, मुद्रणालय स्थापन करणे, त्याची देखभाल करणे, नंतर आर्यसमाज स्थापन करणे, त्याच्या स्थापनेकरिता दूरदूरच्या यात्रा करणे आणि आपल्या जीवनकाळात अशा झुंजार प्रचारकांचे निर्माण करणे समाविष्ट होते, ज्यांचा परिणाम आर्यसमाज आपल्या स्थापनेपासूनच क्रांतिकारी आंदोलन बनला. ऋषी दयानंदांना अनेक विरोधकांनी मारून टाकण्याची इच्छा धरली. कोणी विष दिले तर कोणी दगड मारले, कोणी अपमानित केले तर कोणी थेट हल्ला केला, परंतु सत्याच्या अडळ वाटसरूने कधी पराभव मानला नाही. आणि विशेष बाब ही होती की कोणाचा राग धरला नाही, की तक्रार केली नाही, न दुःख मानले, न निराशा व्यक्त केली. उलट प्रत्येक हल्ल्यानंतर त्यांची शक्ती काहीशी वाढलीच, कमी झाली नाही. त्यांनी अनेक शास्त्रार्थ केले, पण जिंकल्याचा अभिमान केला नाही, हरण्याचा कधी प्रश्नच निर्माण झाला नाही. त्यांनी नेहमी सांगितले, मी जे काही सांगतो वेदाच्या आधारावर सांगतो. हा माझा विचार नाही आहे, ईश्वराचा विचार आहे, वेदाचाच विचार आहे. थोडक्यात सांगायचे तर ईश्वराप्रती अपार भक्ती, वेदांच्या प्रती अपार श्रद्धा, ब्रह्मचर्याचे अद्भुत उपासक, सत्याचे पुजारी, महान लेखक, प्रखर वक्ते, वैदिक संस्कृतीचे उद्भट विद्वान, सौम्यतेची प्रतिमूर्ती, तप साधक, महान योगी, महान तपस्वी यांच्या महान देणगीला शतशत नमन करताना त्यांच्या 200व्या जयंतीनिमित्त त्यांना प्रणाम करत आहोत. अनेक महापुरुष जगात झाले आहेत. सगळ्यांनीच जगाला चांगला मार्ग दाखवला आहे. ऋषी दयानंदांनी ज्या प्रकारे वेदांना समोर ठेवून, स्वतःला मागे ठेवून ज्याप्रमाणे जगातील सर्व माणसांना मार्ग दाखवला आहे, पदोपदी गृहस्थांना उपदेश, ब्रह्मचार्यांना, वानप्रस्थांना, संन्याशांना, स्त्रियांना, पुरुषांना, राजांना, प्रजेला त्यांची शुद्ध कर्मे दाखविली आणि समाजात पसरलेल्या असंख्य पाखंडांना, अंधविश्वासांना हानी न पोचवता, अपयशाकडे न पाहता सुधारणा करण्याच्या दिशेने जी कामे केलीत, असा महापुरुष जगात दुसरा पाहिला नाही. आणखी एक बाब, ब्रह्मचर्याची बाब लिहिली तर अनेक महापुरुषांनी, परंतु आधुनिक काळात अशा आदित्य ब्रह्मचार्याच्या रूपात कोणी प्रसिद्धी मिळवली असेल तर ते ऋषी दयानंदच होते. दयानंदच होते. दयानंदच होते. महर्षी दयानंदांनी तत्कालीन समाजाच्या समोरील परिस्थितीचे बारकाईने अध्ययन केले आणि त्यांचे मुद्देनिहाय समाधानसुद्धा आम्हा सर्वांच्या समक्ष प्रस्तुत केले होते. आज काळ बदललेला आहे. आज पुन्हा काही आव्हाने आमच्या समोर येऊन उभी राहिली आहेत. आज त्यांना समजून घेणे आमच्यासाठी जेवढे गरजेचे आहे, तेवढेच त्यांचे समाधान करणेही गरजेचे आहे. म्हणून महर्षी दयानंदांच्या चिंतनधारेवर पुढे चालताना त्यांनीच दाखवलेल्या आर्य समाज या आंदोलनाने महर्षी दयानंदजींच्या 200व्या जयंतीच्या निमित्ताने काही विशेष चिंतन केले आहे, जे वाचून सर्व लोकांनी अवश्य विचार करावा. कारण या बाबी आमच्या आगामी उद्याला प्रभावित करतील, आमच्या आगामी पिढ्यांना प्रभावित करतील, त्यांच्या भविष्याला प्रभावित करतील. हजारो वर्षापासून चालत आलेल्या आमच्या सांस्कृतिक परंपरांना प्रभावित करतील. ज्या कारणामुळे आमचा भारत आधी गुलाम झाला होता, आम्ही पुन्हा त्या गुलामीकडे तर वळत नाहीत ना? त्याच अंधविश्वासांच्या खोल दरीकडे तर वळत नाहीयेत ना? हे आम्हाला पाहावेच लागेल.
आज चिंतन करून जर आम्ही याच्या समाधानाकडे पावले उचलली तर कदाचित आम्ही आपले भविष्य सुरक्षित ठेवण्यात सफल होऊ. आज ज्या विषयांची चर्चा आम्ही आमच्या या पुस्तकाच्या अंतिम भागात करणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. पहिला, मजबूत परिवारच कोणत्याही राष्ट्राचा पाया असतो. कारण परिवार, समाज आणि राष्ट्र सर्वात प्रथम व सर्वात लहान संस्था असते. ती जितकी मजबूत होईल भवन तितकेच पक्के होईल आणि परिवारांना मजबूत करतात नाती. आज आमचे परिवार लहान, अतिशय लहान होत आहेत. काय ते येणाऱ्या उद्याच्या वादळाची चाहूल तर नाही ना? म्हणून आम्ही विचार करू की मजबूत नाती आम्हाला भविष्यात वाचविण्यासाठी कसे कार्य करतील. समाजात जेव्हा आपण हे समजून व्यवहार ठेवतो तेव्हाच समाज मजबूतीने समाज व राष्ट्राच्या समोर येणाऱ्या अडचणींचा सामना करण्याची सार्थकता बाळगतो. परंतु जातीवाद, क्षेत्रवाद, उच्च नीचतेचा विचार राहिल्याने जे परिवार आमच्यापासून दूर होत आहेत त्यांना उंच उचलण्यास, त्यांना गळ्यास लावण्यास, त्यांच्या समाजात उच्च स्थान प्रदान करण्यात त्यांचे सहाय्यक बनावे, गळ्यास लावावे, समाजाला मजबूत बनवावे. आज आमच्याद्वारे जात, उपजात, उच्च नीचता, स्पृश्य अस्पृश्यता याद्वारे निर्माण केलेले अंतर कोठे खूप मोठ्या संकटाचा संकेत तर नाही ना? दुसरा, आपल्यांना गळ्यास लावणे, देशाला मजबूत बनवणे. हे तर अगदी सत्य आहे की कायद्याच्या नजरेत आज सर्वजण समान आहेत. परंतु समाजाच्या नजरेत काय प्रत्यक्षात असे आहे? या संदर्भात जर पुढे जायचे असेल तर आम्हाला हे स्वीकारून चालावे लागेल की 15 ऑगस्ट 1947 रोजी आमचा देश स्वतंत्र झाला. जेव्हा आमचा देश स्वतंत्र झाला होता तेव्हा तो शेकडो संस्थानांमध्ये वाटलेला, विभक्त होता. तेव्हा देश व जगातील लोक हे मानायला तयार नव्हते की भारत मजबूत होऊ शकेल. इतक्या जाती, उपजाती, उच्च नीच, भेदभाव, इतके पंथ, इतके संप्रदाय आणि धर्म मानणारे लोक येथे राहतात. काय हा भारत एक राहू शकेल? काय हा भारत एकजुटीने राहू शकेल? ही सत्यता आहे की आमचा देश संस्थानांच्या जंजाळातून मुक्त झाला आणि याचमुळे आमचा भारत राष्ट्राच्या रूपात मजबूत झाला. परंतु जातीवादी जंजाळात हा देश आजही गुंतलेला असल्याने हवी तेवढी सामाजिक मजबूती प्राप्त करू शकला नाही. म्हणून जगात तोच कृष्ण स्वरूप आहे जो आपल्यापेक्षा निर्धनाकरिता हृदयाची दारे उघडेल. जो कोणी धनवान असेल त्याने हा विचार अवश्य केला पाहिजे की परमात्म्याची कशी कृपा राहिली त्याच्यावर की त्याला एखाद्या गरजूच्या मदतीसाठी योग्य बनवले. विचार करा, जो आपल्याकडून प्रेमाची व सहयोगाची अपेक्षा करतो, आपला लहानसा सहभाग त्याच्या जीवनात किती मोठे परिवर्तन आणू शकतो, त्याला वर उचलण्यात किती कामावर पडू शकतो. आज प्रबुद्ध महानुभावांना ही बाब समजून घ्यावी लागेल की आम्हाला बाहेरील शक्ती दुर्बळ करू शकणार नाही. आमचे राष्ट्र दुर्बळ होईल तर उच्च नीचतेच्या भावनेमुळे व जातीय दरीमुळेच. आजही जेवढे काही राष्ट्रविरोधी एजेंड्यावर काम करत आहे ते सर्व पूर्णपणे जातीय विघटनाच्या आधारावरच आहे. म्हणून आम्ही आपल्या पातळीवर अर्थात या दरीला मिटविण्यासाठी काही भूमिका पार पाडू शकू तर मानता येईल की मी देशरक्षा, राष्ट्ररक्षा करण्याची माझी जबाबदारी पार पाडत आहे. तिसरा, आपल्या बालकांचा मार्गदर्शक कोण? जर आज आपण खूप लक्षपूर्वक विचार करू लागलो की आमची सर्वात मौल्यवान गोष्ट, वस्तू कोणती आहे, तर काय उत्तर येईल? पैसा, सोने, चांदी, दागिने, घर, जमीन, मुले आणि परिवार. नौका बुडत आहे, पैसे व मुले सोबत आहेत, कोणाला उचलणार? पैशांना की मुलांना? चोर घरात आले, सोने चांदी लुटू इच्छितात, कोणाला वाचवाल? दागिन्यांना की मुलांना? घराला आग लागली, कोणाला वाचवण्यासाठी कष्ट कराल? घराला की मुलांना? उत्तर मिळाले? सर्वांचे उत्तर राहील मुलांना.
ही एक अशी वास्तविकता आहे जिच्यावर विचार करण्यासाठी थांबावे लागेल आणि आपल्या कार्यशैलीमध्ये काही आवश्यक परिवर्तन करावे लागेल. मनोवैज्ञानिकांच्या मते जेव्हा मुले 8 वर्षांची होतात तेव्हा त्यांना खूप पर्यवेक्षणाची, सुपरविजनची गरज असते. या वयात गुणसूत्रामध्ये बदल होत असतात. तेव्हा त्यांच्या मनात खूप जास्त उलथापालथ चालत असते. या वयात मुलांसाठी ॲडजस्टमेंटचा म्हणजे तडजोडीचा मामला असतो. त्यांना या वयात स्वातंत्र्य हवे असते. जर वेळेवर मुलांचे समुपदेशन, काउन्सेलिंग केले नाही तर समस्या येऊ शकतात. या अनुषंगाने मुलांशी दररोज अर्धा 1 तास बोलणे, चर्चा करणे आवश्यक आहे. कोणत्या गोष्टीवर बालक काय प्रतिक्रिया करत आहे यावर लक्ष ठेवावे. त्याला दिवसातून 1.5 ते 2 तासापेक्षा अधिक वेळ मोबाईल फोनचा वापर करू देऊ नका. मनोवैज्ञानिकांच्या एका संशोधनानुसार मुले 24 तासांत सरासरी 8 तास मोबाईलचा वापर करतात, जे सर्वात जास्त हानिकारक आहे. मुले या वयात सर्व काही ट्राय करू इच्छित असतात. समाधान काही अशा प्रकारे केले जाऊ शकते, जसे घरामध्ये चांगली पुस्तके अवश्य ठेवा. दररोज मुलांसोबत धर्म, देश आणि समाजात घडणाऱ्या घटनांबाबत चर्चा अवश्य करावी. 4. नैसर्गिक शेतीचा अवलंब करा. जल, जमीन व जीवन वाचवा. आज भारताच्या संदर्भात कित्येक प्रश्न मोठ्या वेगाने समोर येत आहेत आणि हा प्रश्न आहे की भारताचे जल, जीवन व जमीन कशा प्रकारे वाचवावी. हे सर्व विदितच आहे की भारत एक कृषीप्रधान देश आहे. आज जरी भारत खाद्यान्न उत्पादनाच्या क्षेत्रात जवळजवळ स्वावलंबी आहे, परंतु ज्या प्रकारे भारतात हानिकारक कीटकनाशकांचा उपयोग वाढत आहे त्यावरून आगामी काळात श्रीलंकेप्रमाणे परिस्थिती उत्पन्न करेल असा स्वच्छ संकेत मिळत आहे. कारण श्रीलंकेप्रमाणेच आंतरराष्ट्रीय शक्ती भारतीय कृषी व्यवस्था बिघडविण्याचे षडयंत्र रचत आहेत. समाधान प्राकृतिक शेती कृषी उत्पादनाचे एक अंग आहे, जे पाहता पाहता खूप प्रचलनात सुरू होते. म्हणजे जेव्हा एखाद्या शेतकऱ्याचे उत्पादन चांगले होते तेव्हा अनेक शेतकरी यापासून प्रेरित होतात व ते देखील तोच प्रयोग पुन्हा करून पाहतात, जेणेकरून चांगले पीक किंवा उत्पादन होईल. सहसा विदेशी कंपन्यांच्या जाहिरातींनी हा विश्वास निर्माण केला की रासायनिक शेती चांगले पीक देते, परंतु उपरोक्त आकडे स्पष्ट आहेत. म्हणून शेतकरी व त्यांच्याशी निगडीत संघटनांनी पुढे येऊन आर्य समाजाच्या या मोहिमेत स्वयंसेवक होऊन शेतकरी बंधूंना हा संदेश अवश्य द्यावा की येणारे पीक व येणारे बियाणे, वाण दोन्ही प्राकृतिक शेतीद्वारे उन्नत बनवले जाऊ शकतात. उर्वरित पुढील भागात.